नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. अतिक्रमण कारवाईचा निषेध करत इस्माचा आत्मदहनाचा प्रयत्न, बेकायदा पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी तस्कराला अटक आणि लेक लाडकी योजनेचं महिला गटाच्या वतीनं स्वागत. ठाण्यातील पडवळनगरमध्ये आज पालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळेला अतिक्रमण विभागानं केलेल्या कारवाईत हातगाड्या तोडण्यात आल्या, सामानही जप्त करण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या एका इस्मानं पोलिसांसमोरच या कारवाईचा निषेध करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच त्याला स्थानिकांनी आवरलं आणि त्याचा प्रयत्न हाणून पाडला. कोणत्याही प्रकारे नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. विशेष म्हणजे पालिकेची पावती फाडूनही ही अन्यायकारक कारवाई झाली असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. 1500 लेते हैं, 1200 का पावती देते हैं। 1500 रुपए लेते हैं, 1200 का पावती देते हैं। कार्रवाई कितनी होता है? आज 17 साल हो गया सर मुझे। बाहर लगा रहे थे तो आप लोग बोले अभी बाहर का गर्दी होता है, आप लोग अंदर लगाओ। यहाँ पे आयुक्त साहब खुद हम लोग को बोले लगाने के लिए, इसके लिए हम लोग इधर साइड में लगा रहे साहब। आज इतना साल से सब हो रहा है, हम लोग किधर जाएंगे? उसके बाद पावती सर्टिफिकेट दिया टीएमसी वाले ने। अब भी आज 1 महीना पहले टीएमसी वाले ने बोला सर्टिफिकेट रिन्यूअल कराओ। हम ऑफिस में भी गए थे रिन्यूअल के लिए, वहाँ बोल रहे ये लगेगा वो लगेगा, वो सब भी बनवा रहे साहब। अभी तक वापस ना कुछ बोले यहाँ धंधा चालू का साहब, गैस तक बंद करने दिए। गैस स्टोव उठाना था, स्टोव भी उठाने दिए। लड़के लोग उसको हाथ से छोड़ के किसी चलाएगा। घरात बेकायदा तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी अजित पाटील या तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकानं खोडबंद रोड भागातून ताब्यात घेतलंय. त्याच्या तावडीतून 9 पहाडी पोपटांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाटील हा पहाडी पोपटांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. त्याच आधारे बनावट गिऱ्हाईक पाठवून या ठाणे वन विभागाचे परीक्षेतर अधिकारी मुकेश सणस यांच्या पथकानं अजित याला फाउंटन हॉटेलजवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास ताब्यात घेतलं. सखोल चौकशीत त्याच्या घरातून मिळालेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचं उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान त्यांना रंगीत केलं जात असल्याचं या कारवाईच्या पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितलं. तसंच घरात या पद्धतीनं पहाडी पोपट पाळणं हा गुन्हा असल्याची माहिती सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून हे पहाडी पोपट आणखीन किती जणांना विकण्यात आलेत याबाबत वन विभाग अधिक तपास करत आहे. ॲक्च्युली इंडियन पॅराकिट्स आहेत, म्हणजे आपण त्याला मराठीत पहाडी पोपट म्हणतो, पण त्यापैकी काही इंडियन पॅराकिट्स जे आहेत ते म्युटेशन करण्यात आलेले आहेत. म्युटेशन करण्यात आलेले ते रोजरिंग आहेत आणि काही अल्बिनो आहेत एक, आणि प्लम हेडेड चे 2 आहेत. असे एकूण 9 पॅराकिट्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. ती फक्त अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी हे पक्षीचा वापर केला होता आणि अजून आमची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंतर्गत अजून माहिती बाहेर येईल. नागरिकांना काय आव्हान असेल? मुख्य प्राण्यांना अशा प्रकारे सर्रास जे आहे पिंजऱ्यात ठेवतात किंवा त्यांची कैद किंवा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होता असं कृत्य करतात. नागरिकांना आमचं असंच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पोपट, मग ते पहाडी पोपट असतील किंवा म्युटेशन केलेले असतील, तर अशा कुठल्याही प्रकारचे पोपट किंवा इतर पक्षी जे की कायद्याने घरात ठेवणं चुकीचं आहे, असे कुठल्याही प्रकारचे पक्षी घरात ठेवू नयेत. तर असंच आपल्या घरात ठेवत असेल तर ते वन विभागाला कळवावे किंवा अन्य कुठे जर आपल्याला आढळले तर ते वन विभागाला कळवावं. वन विभाग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यानंतर टेंबीनाका येथील आनंदाश्रम या ठिकाणी शिवसेना महिला गटाच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत शालेय विद्यार्थिनींना पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळेला मुख्यमंत्र्यांनी नवरात्रोत्सवाच्या आधी लेक लाडकी ही योजना आणल्यानं विद्यार्थिनींना ओवाळून त्यांची पूजा देखील करण्यात आली. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणासाठी मदत होईल, गोरगरीब आणि गरजू विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यास मदत होईल आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्री भ्रूण हत्या सुद्धा थांबेल, अशा भावना यावेळेला शिंदे गटाच्या ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी शिंदे यांनी व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी लेक लाडकी या योजनेची घोषणा केलेली आहे. कसं बघता या योजनेकडे आणि कशा प्रकारे स्वागत करणार? मला असं वाटतं की 2023च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती आणि काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजनेचं इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे आणि कालपासून ही योजना संपूर्ण राज्यभरात
चालू केलेली आहे. तर खऱ्या अर्थाने संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येतं आहे. खरं तर मुख्यमंत्री ठाण्याच्या असल्यामुळे हा जल्लोष जरा जास्ती प्रमाणात बघायला मिळतो, कारण महिला सक्षमीकरणासाठी ते नेहमीच धडपडत असतात. नवीन नवीन योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करत असतात. आणि अशा प्रकारची योजना, लेक लाडकी योजना, मला असं वाटतं पूर्वी मुलींना धनाची पेटी म्हणून संबोधलं जायचं, पण खऱ्या अर्थाने आज मुलगी धनाची पेटी म्हणून संबोधली जाईल. कारण 1,00,001 ही अमाऊंट तिच्या अकाउंटला जमा होणार आहे आणि ती तिची स्वतःची वैयक्तिक असणार आहे. मुलगी जन्माला आली तर 5,000, मुलगी पहिलीत गेली तर 6,000, आणि मुलगी 6वीत गेल्यावर 7,000, आणि मुलगी 11वीत गेली तर 8,000, आणि मुलगी 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी तिच्या अकाउंटला 75,000 ही अमाऊंट जमा होणार आहे. एकूण 1,00,001 रक्कम ही तिच्या अकाउंटला जमा होणार आहे. मला असं वाटतं स्त्री भ्रूण हत्या कुठेतरी रोखण्यासाठी हे पुढचं पाऊल आहे आणि तिची शैक्षणिक पुढे तिच्या शिक्षणासाठी ह्या गोष्टीची मदत होणार आहे. बालविवाह कुठेतरी रोखण्यासाठी पण मदत होणार आहे. एकीकडे आपण स्त्री भ्रूण हत्यासाठी पण बरेच वर्ष काम करतो आहे, पण खऱ्या अर्थाने आता त्याला कुठेतरी चालना मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्फत महिला सक्षमीकरणासाठी हे पाऊल उचललेलं आहे. आज आम्ही त्यांचं प्रतीक म्हणून एका मुलीची इथे पूजा केलेली आहे. खरं तर मला असं वाटतं की नवदुर्गेचं आगमन आता 2-4 दिवसामध्ये होणार आहे आणि त्याचवेळी अशा प्रकारची घोषणा करून खऱ्या अर्थाने देवीचं आगमन झाले असं आम्हाला वाटतंय। আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইনজেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইনজেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো, তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांची कारवाई ध्वानी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 वाडा रोड, अनगाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे इथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा एकूण 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। डॉक्टर विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनील चव्हाण, सहआयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त निलेश सांगडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे यांनी परदेशातील अवैध मद्यविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगानं ध्वानी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 इथे परदेशातील वाईनचा अवैध साठा करून ठेवलाय अशी माहिती मिळाल्यावरून निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक S.J. जरांडे आणि त्यांच्या सहकारी स्टाफनं खासगी वाहनांना ध्वानी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 आणि 206 इथे जाऊन छापा मारला असता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या 5,288 बाटल्या रवींद्र कुमार, रमाकांत तिवारी, विलास शेटसाळ, किसन चौक, गणेशनगर, शेलारगाव, भिवंडी, रियाज अली, अभिद्वय 55, म्हाडा कॉलनी यांना अटक करून परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या एकूण 5,288 बाटल्यांसह रुपये 55,22,400 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर ध्वानी कॉम्प्लेक्स, अनगाव, वाडा रोड, तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँडच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। 2 आरोपींना अटक केलेली आहे। टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत। त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत। या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर
सर्व नागरिकांनी राज्योत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करू इच्छितो. कपड्यांनी भरलेला ट्रक हा ठाण्यावरून गुजरात इथे जात असताना चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रकमधील सर्व माल रस्त्यावर पसरला. परिणामी घोडबंदर मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अग्निशमन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रथम ठाण्याकडे येणारी मार्गिका मोकळी केली. त्यानंतर घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यास सुरुवात केली आणि त्यातील एक लेन सुरू करण्यात आली. तर रस्त्यावर पडलेला माल बाजूला करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. ठाण्यातील वागळे स्ट्रीट परिसरात कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांकडून अतिक्रमण विभागाच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये पालिकेच्या 2 गाड्यांचं नुकसान झालंय तर पालिकेचा एक कर्मचारी जखमी झालाय. वागळे स्ट्रीट परिसरातील रोड नंबर 16च्या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरू होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहनं निघाली असता फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीवर दगड मारण्यात आला. त्यामध्ये गाडीची काच फुटली. प्रसंगवधान राखत गाडीच्या चालकाने गाडी सोडून त्या ठिकाणाहून पळ काढला तर फेरीवाल्यांकडून आणखीन एका वाहनाचं नुकसान करण्यात आलंय. ही घटना घडल्यानंतर उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त महेंद्र भोईर यांनी या संदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यांनी पालिकेच्या या कारवाईचा विरोध केला असून कोणत्या तरी महिलेनं काढलेल्या व्हिडिओच्या आधारे पालिकेनं ही कारवाई केली असल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आलाय. पालिका जेव्हा जेव्हा सांगते तेव्हा आम्ही या ठिकाणी बसत नाही. आमच्याकडून पावत्याही फाडल्या जातात. पालिकेचे कोणत्याही प्रकारची सूचना न देता ही कारवाई करण्यात आली असल्याचं फेरीवाल्यांचं म्हणणं आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे इथे साजरा करण्यात आला. जनतेला मानसिक आरोग्याचं महत्त्व पटवून मानसिक आजाराबाबत माहिती पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रम करण्यात आले. प्रभात फेरी ज्ञानसाधना कॉलेज 3 हातनाका जॉन्सन बस स्टॉप प्रादेशिक मनोरुग्णालयातून काढून ती परत सामान्य रुग्णालय इथे तिची सांगता झाली. तसंच पथनाट्य सादर करण्यात आली. सदर रॅलीमध्ये घोषणा देण्यात आल्या आणि मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य सादर करण्यात आली. हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवारांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमाला हिरवा झेंडा डॉक्टर अर्चना पवार यांनी दाखवला. याच वेळेला मानसिक आरोग्य हा सार्वत्रिक मानवाधिकार आहे याबाबत माहिती समाजसेवक श्रीरंग सीद यांनी दिली. या जनजागृती कार्यक्रमाला डॉक्टर विजय साळुंखे, मानसोपचार तज्ज्ञ, रुग्णालयीन अधिकारी, कर्मचारी, नर्सिंगचे विद्यार्थी उपस्थित होते. तसंच अंबरनाथ येथील उपजिल्हा रुग्णालय इथेही मानसिक आरोग्य दिन सप्ताहानिमित्त शिबिर घेण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर विजय साळुंखे, समाजसेवक श्रीरंग सीद, चिनी पटणी, स्मिता भोसले, अपेक्षा बिडवले, गणेश जिरे यांनी विशेष परिश्रम घेतले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास YouTube पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अतिक्रमण कारवाईचा निषेध करत इस्माचा आत्मदहनाचा प्रयत्न, बेकायदा पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी तस्कराला अटक आणि लेक लाडकी योजनेचं महिला गटाच्या वतीनं स्वागत. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलभाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.